नमस्कार. टीच विथ शान्वीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजेच शब्दांच्या जाती. तर शब्दांच्या 8 जाती आहेत, ज्या की आहेत. पहिली म्हणजे नाउन. नाउन म्हणजे नाम. दुसरं प्रोनाउन. प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. त्यानंतर तिसरे ॲडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण. वर्ब म्हणजे क्रियापद. ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण. प्रेपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. कंजंक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय आणि इंटरजेक्शन म्हणजे केवल प्रयोगी अव्यय. तर या शब्दाच्या 8 जाती आहेत की यापासून व्याकरण बनलेलं आहे आपल्या इंग्रजीचं, किंवा भाषा बनलेली आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. तर या 8 जातींची आपण आता हळूहळू माहिती घेणार आहोत. या पार्ट्स ऑफ स्पीचची आपण माहिती घेणार आहोत. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण यातल्या एकाची किंवा 2 ह्याची जसं मॅनेज होईल तशी माहिती घेणार आहोत. तर आज आपण पाहणार आहोत सगळ्यात पहिलं म्हणजे नाउन. नाउन म्हणजे नाम. नामाबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा माझ्या व्हिडिओ पाहत असाल परंतु अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूयात. नाउन. तर सगळ्यात महत्त्वाचं नाउन. नाउन म्हणजे काय तर वस्तू, व्यक्ती, स्थान, जागा व पदार्थ यांच्या नावाला नाम असे म्हणतात. नाउनला आपण नाम म्हणतो मराठीतून. वस्तू, व्यक्ती, स्थान, जागा व पदार्थ यांच्या नावाला नाम असे म्हणतात. ही आहे डेफिनेशन. पण इन जनरली एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कोणत्याही गोष्टीच्या नावाला नाम म्हणायचं किंवा नाउन म्हणायचं. मग ते काहीही असू द्या, कारण जगात अशी कोणतीच गोष्ट नाही आहे ज्याला नाव नाही आहे किंवा ज्याला आपण नावाने आवाज देत नाही. मग ती भिंत असू द्या, एखादं पुस्तक असू द्या. पुस्तक हे सुद्धा नाव आहे. आता त्यामध्ये नावाचे वेगवेगळे प्रकार पडतात, ही गोष्ट वेगळी. परंतु पुस्तक, भिंत, एखाद्याचं नाव असेल गंगा, हिमालय, एखादी सिटी असेल दिल्ली, पटना, मुंबई, राजू, गोपाल, अशोक, या पद्धतीचे काहीही किंवा काहीही तुम्ही जे काही बोलाल ती प्रत्येक गोष्ट नामच असते. म्हणून नाउन शिकणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर यामध्ये काही प्रकार असतात. आधी फक्त नाम म्हणजे काय ते आपण पाहू. तर वस्तू, व्यक्ती, स्थान किंवा जागा आणि पदार्थ यांच्या नावाला नाम म्हणतात. उदाहरणार्थ गोपाल हे एका व्यक्तीचं नाव आहे. अशोक हे एका व्यक्तीचं नाव आहे. पुणे हे एका जागेचं नाव आहे. क्लास हे सुद्धा एका स्थानाचं नाव आहे. तर या पद्धतीने याला नाउन म्हणायचं. हे तुमच्या लक्षात आलं असेलच. यानंतर नामाचे प्रकार आपण पाहूयात. नामाचे किती प्रकार असतात तर नामाचे एकूण 5 प्रकार असतात. तर ते 5 प्रकार कोणते कोणते आहेत ते आता पाहूयात आपण. सगळ्यात पहिलं आहे कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम. मग सामान्य नाम कसं ओळखायचं. एकाच जातीच्या वस्तूला किंवा व्यक्तीला आपण जे नाव देतो त्याला सामान्य नाम असे म्हणतात. म्हणजेच एकच जात असलेल्या वस्तूला किंवा व्यक्तीला. आता जात म्हणजे काय तर एक्झाम्पल काय आहे, ए बॉय म्हणजे खूप सारी मुलं असतील तर त्यांना आपण प्रत्येकाला वेगवेगळ्या नावाने बोलण्यापेक्षा एकच जात म्हणजे तिथं सगळी मुलंच असतील तर ती एकाच जातीची किंवा एकाच जातीच्या व्यक्ती आहेत त्या एकाच, किंवा ए गर्ल म्हणजे खूप साऱ्या मुली असतील तर त्यांना आपण मुली असं म्हणणार. ना की प्रत्येकाला विशेष नाम देणार, ही सीता, ही गीता, ही रीता, या पद्धतीने नाही, तर एकत्रच आपण त्यांना मुली असं म्हणणार. त्याशिवाय अ बुक म्हणजे पुस्तकं असतील, खूप सारी पुस्तकं असतील ज्यामध्ये म्हणजे वेगवेगळं आपण सेपरेशन केलेलं नसेल की हे इंग्लिश, हे मराठी, हे हिंदी, या पद्धतीने. तर अशी जी नावं असतात जी कॉमनली यूज केली जातात. म्हणजे शहरमध्ये सगळे शहर येणार. झाडं यामध्ये सगळीच झाडं येणार. लिंबाचं असेल, आंब्याचं असेल, पेरूचं असेल, यामध्ये सगळीच झाडं येणार. एखादं शहर आपण म्हणलं शहर तर यामध्ये सगळी शहरं येणार. दिल्ली, मुंबई, पुणे, या पद्धतीने. तर या पद्धतीची जे नावं असतात त्यांना आपण म्हणतो कॉमन नाउन किंवा सामान्य नाम. यानंतर येतं प्रॉपर नाउन म्हणजेच विशेष नाम. एका विशिष्ट स्थळाच्या, व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या नामास विशेष नाम म्हणतात. उदाहरणार्थ केदार, मुंबई किंवा गंगा. आता तुम्हाला याच्या व्याख्येवरूनच लक्षात येईल की विशिष्ट स्थळाच्या म्हणजे एखाद्या व्यक्तीला हा केदार आहे, ही सीता आहे, हा राम आहे. तर या पद्धतीने जे विशेष नाम दिलेलं असतं त्या नामाला आपण प्रॉपर नाउन असं
म्हणतो, मग ते एखाद्या जागेच असेल. आता शहर म्हणलं तर खूप सारी शहरं आपल्या डोळ्यापुढे येतात, पण मुंबई म्हणलं तर आपण फक्त मुंबईचाच विचार करतो, पुणे म्हणलं तर आपण फक्त पुण्याचाच विचार करतो. तशी नदी म्हणलं तर खूप साऱ्या नद्या आपल्या लक्षात येतात, पण आपण एका विशिष्ट नदीबद्दल बोलत असेल, एक्झाम्पल आहे गंगा, तर आपल्या फक्त गंगा नदीचीच गोष्ट लक्षात येते. या पद्धतीने विशेष नाम हे कार्य करत असतं. यानंतर आहे ॲन ऑब्स्ट्रॅक्ट नाम, म्हणजेच भाववाचक नाम. भाववाचक नाम म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीचा गुण किंवा स्थिती किंवा कृती ज्या शब्दाने व्यक्त करतात त्या शब्दास भाववाचक नाम असे म्हणतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्यात गुण असेल एखादा, तर तो गुण व्यक्त करण्यासाठी आपण जो कोणता शब्द वापरतो त्या शब्दाला सुद्धा भाववाचक नाम म्हणतात. एक्झाम्पल आहे ऑनेस्टी. ऑनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा, हा त्या व्यक्तीचा गुण आहे. मग हा गुण आपण बोलला की सीता खूप प्रामाणिक मुलगी आहे, असं जर आपण बोलणार असेल तर प्रामाणिक हे त्या वाक्यातलं भाववाचक नाम झालं. याशिवाय स्थिती म्हणजे काय? आता फॉर एक्झाम्पल इथं आपल्याला दिलेलं दिसते स्लीप म्हणजे झोपणे. म्हणजे सीता झोपली आहे ही स्थिती जरी त्या वाक्यातून व्यक्त केली असेल तरी, किंवा एखादी कृती जरी व्यक्त केलेली असेल तरी त्या शब्दाला भाववाचक नाम असं म्हणलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे कलेक्टिव्ह नाउन. तर आता कलेक्टिव्ह नाउन म्हणजेच काय? समूहवाचक नाम. वस्तूंच्या किंवा व्यक्तीच्या समूहाचा बोध ज्या शब्दाने होतो त्या शब्दात समूहवाचक नाम म्हणतात. वस्तूंच्या किंवा व्यक्तीच्या समूहाचा, म्हणजे इथं कोणी एकटं नाही आहे, तर इथं समूह असतो या लोकांचा. पीपल म्हणजे खूप सारे लोक आले, मग त्यामध्ये सगळेच लोक आले. म्हातारे असतील, तरुण असतील, स्त्रिया, पुरुष, लहान मुलं, या पद्धतीने हा समूह ज्या लोकांचा असेल त्याला पीपल म्हणलं आपण. किंवा स्कूल. आता स्कूल हा एक समूह असतो जिथं वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेली मुलं मुली सगळे एकत्र असतात, असा एक समूह असतो. किंवा फॅमिली हा सुद्धा एक समूह आहे, जिथं आजी आजोबा आहेत, आई पप्पा आहेत, लहान मुलं आहेत, मीडियम वयाची मुलं आहेत, काका काकू आहेत. या पद्धतीने समूह ज्या ठिकाणी दर्शवला जातो किंवा समूहाचा बोध होतो आपल्याला जिकडे, ज्या वस्तूकडे किंवा व्यक्तीकडे पाहून, त्याला म्हणायचं कलेक्टिव्ह नाउन किंवा समूहवाचक नाउन. नेक्स्ट मटेरियल नाउन म्हणजे पदार्थवाचक नाम. पदार्थवाचक नाम म्हणजे काय? तर खाद्य व पेय पदार्थांची नावे. अगदी व्याख्येतच आपल्या हे लक्षात यायला मदत होती. खाद्य व पेय पदार्थांची नावे, तसेच धातूंची नावे व इतर जिनसांची नावे यांना पदार्थवाचक नाम म्हणतात. म्हणजेच काय? तर खाद्य असेल वेगवेगळं, किंवा पेय असेल, किंवा धातू असतील, धातूंव्यतिरिक्त इतर काही जिन्नस असतील, त्या सगळ्यांची जी नावं असतात त्यांना मटेरियल नाउन किंवा पदार्थवाचक नाउन असं म्हणायचं. एक्झाम्पल आहे मिल्क, गोल्ड, इंक, सिल्वर आणि वॉटर. तर हे होते आजची व्हिडिओ की ज्यामध्ये आपण पार्ट्स ऑफ स्पीचमधला सगळ्यात पहिला टॉपिक शिकलो, नाउनचे वेगवेगळे प्रकार शिकलो आणि त्याची माहिती घेतली, त्याचे एक्झाम्पल पाहिले. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.